आधुनिक युगात डिजिटल साधनं मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाली आहेत. आधुनिक तंत्रज्ञानामुळे माणसाला फायदे जसे अधिक झाले तसेच त्याचे तोटेही सहन करावे लागत आहेत. सध्याच्या युगात महागडे मोबाईल घेण्याचा आणि तो वापरण्याचा सध्या ट्रेंड सुरू आहे असल्याचं देखील जाणवतं. याचा प्रत्यय आज मोडणीमधल्याच एका लग्नाला उपस्थित राहिल्यानंतर आला. मंगल कार्यालयात नवरदेव येण्यास काही अवधी शिल्लक होता. त्या अगोदर बरीच मंडळी या मंगल कार्यालयात उपस्थित होती. आता प्रत्येकाच्याच खिशात मोबाईल असल्यामुळे आपण लग्नाला आलो याचं भान विसरूनच यातील बरीचशी मंडळी ही मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसल्याचं दिसून आलं. पण लग्नाच्या निमित्तानं मात्र एकत्र आलेली काही मंडळी गप्पा गोष्टी करण्यात देखील दंग झाल्याचं जाणवलं. आता मोबाईलमध्ये मोठी माणसं मान खुपसून बसलेत म्हटल्यावर लहान मुलेही कशी मागं राहतील. लग्न कार्यालयातच एकीकडे लग्नाची धामधूम सुरू होती. नवरदेव आणि नवरीही कार्यालयात आली, अक्षताही पडल्या. पण याचं काहीच देणं घेणं नसलेली आणि मोबाईलमध्ये रममाण असणारी मुलं आणि त्या मोबाईलच्या स्क्रीनवर सरसर बोटं फिरवणारी ही मुलं आढळून आली. यातीलच एक मुलगा मात्र तब्बल पाऊण तास झालं तरी मोबाईल गेम खेळण्यातच रममाण असल्याचं दिसून आलं. लग्नात काय चाललं याकडे लक्ष न देता मोबाईलवरच्या स्क्रीनवर गेम खेळण्यात एकाग्र झालेल्या मुलाला कशाचेच भान नसल्याचं दिसून आलं. तर दुसरीकडे लहान लहान मुलांच्या हातात मोबाईल देऊन महिलाही गप्पा मारण्यात दंग दिसल्या. काहीजण मोबाईलमध्ये चॅटिंगमध्ये गुंतल्या होत्या. माणसंही रील्स फेसबुकवर चॅटिंग करण्यात हरवून गेल्याची दिसलं. अँड्रॉईड मोबाईल आल्यापासून हे चित्र सर्रास दिसतंय. पण या निमित्तानं चिंता सतावते ती फक्त तासनतास मोबाईलवर गेम खेळण्यात दंग असणाऱ्या मुलांबाबत. एवढा सगळा गोंगाट असताना, धामधूम असताना मुलं जर मोबाईलमध्ये दंग होत असतील तर यांचं भविष्य काय? मोबाईलमुळं मुलं एकलकोंडी होत चालल्याचं याचं हे जिवंत उदाहरण होतं. शिवाय मेंदूवर येणारा ताण, स्क्रीन टायमिंग वाढल्यानं भविष्यात डोळ्यांना होणारा त्रास, मोबाईलमधल्या गेममध्ये हरल्यानंतर मनात निर्माण होणाऱ्या भावना, मग यातून नको ते घेतले जाणारे वाईट निर्णय, कितीतरी दुष्परिणाम. पण याची तमा न बाळगता तासनतास मुलं तहानभूक हरपून जर मोबाईलवर गेम खेळत असतील तर हे कुटुंबासाठी तर धोकादायक आहेच, पण समाजासाठीही घातक ठरू शकतं. लग्नाची धामधूम सुरू असताना भर गर्दीत माणसात मिसळण्यापेक्षा मोबाईलमध्ये मुलं एकटी गुंतली जाणार असतील तर मग या तंत्रज्ञानाचा उपयोग काय? लग्न कार्यालयात येण्या जाणाऱ्या प्रत्येकाचं लक्ष मोबाईलवरती गेम खेळणाऱ्या त्या मुलाकडे गेलंच होतं. त्यामुळे अक्षता पडल्यानंतर त्या गेम खेळणाऱ्या मुलाची चर्चा काही वेळ तिथे रंगली होती. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा.